पाहू शकता मी आता लावलं तर माझ्या पायांना असं थंड थंड वाटायला लागलेलं आहे, जे असं वाटतंय की मी बर्फामध्ये पाय ठेवला आहे का. नमस्कार मंडळी, तुमच्याही पायाच्या तळव्याची आग आग होते, पाय जमिनीवर ठेवताच जणू काय पायामध्ये आगीचा भडका होतोय, असंच होतंय तुम्हाला. तर आता काळजी करू नका. आज आपण असं रामबाण औषध तयार करणार आहोत, तेही घरच्या पदार्थांपासून. तुम्हाला तर माहितीच आहे की मी जे काही कुठल्याही औषधी वनस्पती किंवा जे काही औषध तयार करत असतो ते घरच्या पदार्थांपासून तयार करत असतो, आणि ह्याचा जो फायदा आहे तो सर्वांना होता असतो. बरेच जण कमेंट करून सांगत असतात की दादा, तुम्ही जे हे औषध सांगितलं होतं त्याच्यापासून आम्हाला भरपूर असा फायदा झालेला आहे. त्याच्यामुळं बरेच जणांची कमेंट येत होती की दादा, आमच्या जी पायाचं तळवं आहेत किंवा हाताचं तळवं आहेत ह्यांना भरपूर अशी काय होत आहे, तर आग आग होत आहे, आणि पायामध्ये आगीचे भडके उडाल्यासारखे पायाच्या तळव्यांना होत आहे बघा. तर ह्याच्यावरती आम्हाला काय करा, तर उपाय सांगा. तर आज मी असा उपाय घरगुती घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे कोलगेटपासून. तर ह्या कोलगेटमध्ये आपण अशा वस्तू काही मिसळणार आहोत की त्या वस्तू ज्या आहेत त्या मिसळल्यानंतर बघा काय होणार आहे, तर आपल्या ज्या पायाच्या आणि हाताच्या तळव्यांची जी आग आग होते ती काय होणार आहे बघा, तर ती कायमची नाहीशी होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही, कारण व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा होणार आहे. आणि आपल्या जी पायाची आणि हाताची जी तळव्यांची आग आग होणारी आहे किंवा आगीचे भडके उडणारे आहेत ती कायमचे काय होणार आहेत, नाहीसे होणार आहेत. तर चला मग करूया आपण व्हिडिओला सुरुवात. आणि ते होम रेमेडी म्हणजेच आपलं जे औषध आहे, घरगुती औषध, ते कशा पद्धतीने आपण तयार करतोय ते बघायचं आहे. तर चला करूया आपण मग सुरुवात. तर इथं सर्वात पहिल्यांदा आपण जे औषध तयार करण्यासाठी काय घेतलेले आहे, तर एक इथं आपण प्लेट घेतलेली आहे, आणि हे प्लेटमध्ये आपण काय करणार आहोत, तर इथं पाहू शकता तुम्ही, आपण साधारणतः अर्धा चमचा जो आहे, हे पाहू शकता तुम्ही, अर्धा चमचा जे आहे ते इथं आपण कोलगेट घेतलेला आहे. तर हे कोलगेट जे आहे ते फक्त दात घासण्यासाठीच उपयोग नाही, तर आपल्या जी तळपायांची जी आग होत असते ते कमी करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा काम करत असते बघा. तर हे कोलगेटमध्ये इतके भारी गुण आहेत की आपल्या जर म्हणजे शरीराला कुठं जर भाजलं, आपण तुम्ही पाहू शकता कधीतरी एखाद्या वेळेस आपण गरम भांडं उचललं किंवा अगरबत्ती असेल भाजली असेल, तर त्यावेळेस आपण काय करतो बघा, त्याच्यावरती कोलगेट लावत असतो, आणि कोलगेट लावल्याच्या नंतर पहा आपली जी आग आग होत असते शरीराची, ते भाजल्यानंतरची ते पूर्णपणे नाहीशी होते, आणि फोड जे येत असतात भाजल्याच्या नंतर ते फोडसुद्धा हे कोलगेट येऊ देत नाही. असं हे बहुगुणी आपण इथं कोलगेट घेतलेलं आहे. आणि हे कोलगेट घेतल्याच्या नंतर बघा आपण इथं काय घेतलेलं आहे, तर इथं आपण घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे. तर हे मीठसुद्धा आपण बघा ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे अशा पद्धतीने मीठ घेतलेलं आहे. आणि मीठ घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय घ्यायचं आहे, तर हे पाहू शकता तुम्ही, इथं आपण विक्स घेतलेला आहे. काय घेतलेलं आहे, विक्सची डबी घेतलेली आहे. आपल्याला झेंडूबाम घ्यायचा नाही. झेंडूबाम घेतल्याच्या नंतर भरपूर प्रमाणात काय होऊ शकते, तर आणखीनच आग होऊ शकते तुमच्या पायाची. त्याच्यामुळे झेंडूबाम घ्यायचा नाही, विक्स वेपोरब घ्यायचं आहे, ते एकदम थंड असते बघा. तर हे सर्दी घालवण्याचं सुद्धा काम हे विक्स आपण लहान मुलांना लावत असतो, तर हे थंडकचं काम करत असतं. तर हे विक्स वेपोरब घेतलेलं आहे आपण. तर इथं आपण काय करायचं आहे, तर इथं साधारणतः आपण हे जे आहे ते इथं आपण विक्स वेपोरब घ्यायचं आहे बघा. आता हे छान पद्धतीने विक्स वेपोरब घेतल्याच्या नंतर बघा
आपल्याला आणखीन एक वस्तू टाकायची आहे त्याच्यामध्ये. तर इथं आपण काय घेतलेलं आहे, मध घेतलेला आहे. आणि मी दरवेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की हा आपला जो मध आहे तो काय घ्यायचा आहे, तर हे मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असतो. असाच आपल्याला मध घ्यायचा आहे, गावरान मध घ्यायचा नाही. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आणखीन एकदा सांगतो की हा जर तुम्ही गावरान मध घेतला तर कधी कधी काय असतो हा मध तर आगीमोहोळाचा असतो. आणि त्यावेळेस काय होऊ शकतं की हा आगीमोहोळाचा मध असल्यामुळं ह्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये जो उपलब्ध असतो किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये जो मध उपलब्ध असतो तो मध घ्यायचा आहे. तर आपण हे तर आता काय करणार आहोत, तर मधसुद्धा घेणार आहोत. बघा हे तुम्ही पाहू शकता. हे अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये आपण मधसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणि ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आता घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याचं जे आहे ते छान पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. बघा हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं. आणि तुम्ही म्हणत आहात दादा ही तळपायाची आग किंवा पंजांची जी म्हणजे आपले तळवे आहेत हे कशामुळे होत असते, तर बघा आपली जी बदलती जीवन म्हणजे राहणीमान जे आहे ते बदलत चाललेलं आहे. दुसरं म्हणजे आता जो फास्ट जमाना झाला आहे ह्याच्यामध्ये काय होतं असतं, तर आपल्या शरीराकडे लक्ष देणं लोकांनी बऱ्याचसं काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. आणि कमी केल्याच्या नंतर बघा काय होतं आहे, बऱ्याच जणांना खाण्यापिण्यावर सुद्धा आता काय राहिलेलं आहे की खाणंपिणंसुद्धा टाईम टू टाईम न घेणे. किंवा बऱ्याच वेळा काय होतं आहे बघा की आपण बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो. किंवा बऱ्याच जणांना काय होतं की तेलकट खाणे, आंबट खाणे, त्याच्यानंतर बघा मच्छी खाणे, ह्याच्यामुळं काय होतं असतं बघा बऱ्याच जणांना की पित्त होतं असतं. आणि पित्त झाल्याच्या नंतर बघा बऱ्याच जणांच्या अंगावर सुद्धा पित्त उमटलं जातं. किंवा बऱ्याच जणांना काय होतं असतं, तर हे पित्त जे आहे ते बऱ्याच जणांच्या जे आपले हाताचे तळवे आहेत किंवा पायाचे तळवे आहेत इथं गरमाई निर्माण करून उष्णता निर्माण करून काय करत असतं, तर ते पित्त बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतं. मग अशा वेळेस आपलं जे पाय आहे ते गरम झाल्यासारखे वाटतात. किंवा त्या पायामध्ये जे आहे किंवा हाताच्या तळव्यांमध्ये जे आहे ते काय होत असतं आपल्याला, तर ते जळजळ करत असतं किंवा आग करत असतं. किंवा जे आपल्या शरीरामध्ये जे आग भडकले असं वाटत असतं, असं हे पित्त बाहेर पाडण्याचा प्रयत्न करत असतं. किंवा बऱ्याच जणांना काय होतं बघा जुनाट ताप. म्हणजे जुनाट ताप म्हणजे कसा की बऱ्याच जणांना बऱ्याच वर्षापासून ताप येणे, परत जाणे, ताप येणे जाणे असा जो त्रास असतो, ह्या त्रासातून सुद्धा काय होतं असतं, तर आपल्या जी तळपायाची जी काय आहे आग होते किंवा हातांच्या जे आपले तळवे आहेत ह्याची सुद्धा आग होत असते बघा. तर हे अशा पद्धतीने म्हणजे आपल्या आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवायचं आहे. आणि ह्याची बघा जास्तीत जास्त काय होत असतं, तर जे आपले म्हातारे व्यक्ती आहेत म्हणजे जे वयस्कर व्यक्ती आहेत घरातील आजी आजोबा असतील किंवा तरुणांनासुद्धा काय होतं असतं, तर ह्या हाताची आणि पायाची जी आहे ती भरपूर प्रमाणामध्ये आग होत असते. तर बघा आता हे आपलं जे औषध आहे ते छान पद्धतीने तयार झालेलं आहे. आता तुम्ही म्हणता दादा हे कधी वापरायचं आहे, तर बघा आपल्याला साधारणतः काय करायचं आहे की हे जे औषध जे आहे ते कशा पद्धतीने वापरायचं आहे बघा. तर ज्यावेळेस आपण आता संध्याकाळी झोपायला जाणार आहे, कधी सकाळी अजिबात लावायचं नाही. ज्यावेळेस आपण आता संध्याकाळी जेवण वगैरे झालं आहे, आता कुठलंही काम उपलब्ध नाही आपल्याकडे, आता झोपायला जायचं आहे, अशा वेळेस काय करायचं आहे, तर आपल्याला एक म्हणजे काय करायचं आहे, असं हाताने घ्यायचं आहे. आणि साधारणतः आपल्याला काय करायचं आहे, जिथं आपल्या ज्या तळव्यावरती आग होते, ह्या जे पाय आहेत ह्याच्यावरती जे आग होते ते ह्याच्यावरती आपल्याला जिथं जिथं आग होते असं वाटतं तुम्हाला, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर हे नुसतं लावायचं आहे. त्याला चोळायचं नाही, काय नाही, फक्त हलक्या हाताने आपल्याला काय करायचे आहे, तर अशी मालिश करायची आहे बघा. हे अशा पद्धतीनं हे पूर्णपणे. आणि ह्याची मालिश साधारणतः ह्याला लावून कमीत कमी
15 ते 20 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे. किती? हे अशा पद्धतीने मालिश करून रोज संध्याकाळी 15 ते 20 मिनिट ठेवायचं आहे. आणि 15 ते 20 मिनिटाच्या नंतर ते तुम्ही काय करायचं आहे, तर मिठाचं पाणी करायचं आहे. आणि मिठाच्या पाण्याने काय करायचं आहे, तर ते धुवून घ्यायचं आहे. म्हणजे मिठाचं पाणी जे आहे ते आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. काय करायचं आहे, कोमट करून घ्यायचं आहे. आणि मगच आपलं जे पाय आहेत ते धुवून घ्यायचं आहेत. आणि हे तुम्ही अशाच पद्धतीने सलग 21 दिवस करा. आणि 21 दिवसाच्या नंतर तुम्ही काय आहे, तर तुम्हाला छान पद्धतीने तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. आता हे पाहू शकता, मी आता लावलं तर माझ्या पायांना असं थंड थंड वाटायला लागलेलं आहे. जे असं वाटतंय की मी बर्फामध्ये पाय ठेवला आहे का काय. तुम्ही सुद्धा औषध एकदा करून बघा. आणि हे असं लावा आणि लगेच कमेंट लावल्या मला कमेंट करा की दादा तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने मी हे औषध लावलं आणि माझ्या पायाला एकदम असं थंड वाटायला लागलं. जणू काय की मी पायाला बर्फ लावलेला आहे. म्हणजे हे पायाच्या तळव्याला बर्फ लावला आहे, अशाच पद्धतीने थंड वाटायला लागलेलं आहे बघा. तर भावा बहिणींनो, तर अशाच पद्धतीने हे औषध तयार करा आणि तुमच्याही पायाच्या तळव्यांची आणि हाताच्या तळव्यांची जी आग होणारी आहे ती बघा 21 दिवसात कंप्लीट बरी होणार आहे. तर चला भेटूया अशाच आपल्या नवीन आयुर्वेदिक माहितीच्या आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.